एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता पहा, ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करताना ज्या दोन स्टेप आहेत. पहिलं काय करायचं, जे ॲल्युमिनियमचा ओर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय करणारे, इन्क्रीज करणारी ही आहे पहिली स्टेप. आणि सेकंड स्टेप जी आहे ती आहे इलेक्ट्रोलिसिस. पहा, इलेक्ट्रोलिसिस किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन म्हणूया आपण त्याला. त्या इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ही सेकंड स्टेपमधून आपल्याला काय मिळतो, प्युअर ॲल्युमिनियम मिळतो. आता या दोन स्टेप नेमक्या कशा कॅरीड आउट केल्या जातात ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर इथं काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली पहा ॲल्युमिनियमविषयी. ॲल्युमिनियम जो आहे या ॲल्युमिनियमचा जो सिम्बॉल आहे तो आहे Al. त्याच्यानंतर कलर आपल्याला सगळ्यांना माहिती सिल्वर व्हाईट असतो. ॲटॉमिक नंबर किती आहे, 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर 283 हे काय याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्सी किती आहे, 3. आता या ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन नेमकं आपण कसं करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. आता पहा, ॲल्युमिनियम जो आहे हा एक रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि हा रिॲक्टिव्ह मेटल असल्यामुळं हा आपल्याला नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. जसं की आपण गोल्ड पाहिलं तसाच ॲल्युमिनियम हा आपल्याला फ्री स्टेटमध्ये सापडतो का, नाही. हा रिॲक्टिव्ह आहे म्हणजे याची काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे आणि हा त्याच्या कंपाऊंड फॉर्ममध्ये असणार आहे. आता पहा, ॲल्युमिनियम जो आहे, ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबॅडंट इलेमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. म्हणजे जर आपण ऑक्सिजन आणि सिलिकॉन यांचा विचार केला तर थर्ड नंबरला जो सगळ्यात जास्त सापडणारा इलेमेंट आहे म्हणजे नेचरमध्ये सापडणारा इलेमेंट तो आहे ॲल्युमिनियम. म्हणजे आपण पाहू शकता पहिल्या 2 नंबरवरती ऑक्सिजन आणि सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सापडणारा कोण आहे, ॲल्युमिनियम आहे. म्हणजेच ॲल्युमिनियमचा साठा जो आहे तो खूप जास्त आहे. आता ॲल्युमिनियम जो असतो तो ॲल्युमिनियम आपल्याला नेचरमध्ये ज्या फॉर्ममध्ये सापडतो किंवा ॲल्युमिनियमचा जो आपण म्हणतो ज्या ओरमधून आपण तो एक्स्ट्रॅक्ट करतो त्या ओरला म्हटलं जातं बॉक्साईट. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की ॲल्युमिनियम आपण कोणत्या ओरमधनं एक्स्ट्रॅक्ट करतो, तर लक्षात ठेवा ॲल्युमिनियम आपण बॉक्साईट या ओरमधनं एक्स्ट्रॅक्ट करतो. त्याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तर Al2O3. आता Al2O3 म्हणजेच काय असणार आहे, आपला बॉक्साईट असणार आहे. N नंबर ऑफ H2 असतात त्याच्यामध्ये, म्हणजे पाण्याचं काही प्रमाण असणार आहे. आता पहा, बॉक्साईटमध्ये आपल्याला जो ॲल्युमिनियम लागतो तो किती % असणार आहे, पहा 30% to 70%. आणि उरलेला जो पार्ट आहे तो असणार आहे गँगवी. आता गँगवी म्हणजे आपण पाहिलेले, गँगवी म्हणजे काय, जे इम्प्युरिटी असते एखाद्या ओरमध्ये आपण पाहतो मेटल आणि प्लस जी इम्प्युरिटी असते ते इम्प्युरिटी असते त्याला काय म्हणणार आहे आपण, गँगवी असं म्हणणार आहे. मग ही गँगवी पण असते. आता गँगवी नेमकी कोणती कोणती असते पहा, 1 नंबर सँड असते, सिलिका असणार आहे, आयर्न ऑक्साईड असणार आहे. महत्त्वाच्या 5 सँड आपण सेपरेट करू शकतो साध्या मेथडने. सिलिका आणि आयर्न ऑक्साईड जे आहेत हे सेपरेट करण्यासाठी आपल्याला थोडासा त्रास होतो, त्यासाठी वेगवेगळ्या मेथड आपल्याला यूज कराव्या लागतात. मग पहा, ह्या ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी म्हणजेच ओरमधून आपल्याला जर प्युअर फॉर्ममध्ये ॲल्युमिनियम पाहिजेत असेल तर आपल्याकडे 2 स्टेप आहेत, मी सांगितल्या. पहिली स्टेप जी आहे ती आपण ॲल्युमिनियमचा जो ओर आहे बॉक्साईट याचं काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे. आता हे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सुद्धा 2 मेथड आहेत. एक आहे बायर्स मेथड आणि दुसरी आहे हॉल्स मेथड. पहा, त्या दोन्ही आपल्याला डिटेलमध्ये पाहिजेत. सुरुवातीला पहा, बॉक्साईट आहे ॲल्युमिनियमचा मेन ओर. याच्यामध्ये काय असणार आहे, सिलिका असणार आहे आणि फेरिक ऑक्साईड, आपण आयर्न ऑक्साईड म्हणा त्याला किंवा फेरिक ऑक्साईड म्हणा, या 2 इम्प्युरिटी आहेत. आता या 2 इम्प्युरिटी आपल्याला काय करायचे आहेत, या ओरमधनं रिमूव्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, जो कॉन्सन्ट्रेटेड ओर मिळणार आहे त्याच्यामधून आपण काय करणार आहे, ॲल्युमिनियम सेपरेट करणार आहे. मग लक्षात ठेवा, महत्त्वाच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या कोणत्या आहेत, सिलिका, त्याच्यानंतर फेरिक ऑक्साईड आणि त्याच्यानंतर टिटॅनियम सुद्धा दिलेला आहे. पण शक्यतो सिलिका आणि फेरिक ऑक्साईड या 2 असतात. मग आपल्याला त्या इम्प्युरिटी काय करायच्यात, त्या ओव्हरमधनं काय करायच्यात, कमी करायच्यात. आता या इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी लिचिंग प्रोसेस केली जाते. आता लिचिंग प्रोसेस आपण पाहिलेली आहे. लिचिंगमध्ये काय केलं जातं, एक सोल्युशन घेतलं जातं आणि एका सोल्युशनमध्ये एक टबमध्ये सोल्युशन घेतलं जातं आणि त्या सोल्युशनमध्ये काय केलं जातं, तो जो ओव्हर आहे तो सोक करण्यासाठी ठेवला जातो. मग लक्षात घ्या, त्या ओव्हरची रिॲक्शन त्या सोल्युशनसोबत होते आणि उरलेली जी गँगवी आहे आपण फिल्टर्स करून काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. मग तीच लिचिंग प्रोसेस आपण या ठिकाणी करणार आहे. पण ही लिचिंग प्रोसेस 2 मेथडने केली जाते. एक तर असते बायर्स मेथड आणि दुसरी कोणती असणार आहे, हॉल्स मेथड. दोन्ही मेथड सेम आहेत. आपल्याला लास्ट काय मिळणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिनियम मिळणार आहे किंवा ओर मिळणार आहे, बॉक्साईट ओर. त्याच्यापासून आपण ॲल्युमिनियम सेपरेट करणार आहे. या दोन्हीमधनं जो आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना मिळतो म्हणजे कोण, ॲल्युमिना म्हणजे काय, Al2O3. पहा, हा जो ॲल्युमिना मिळतो की ज्याच्यापासून आपण काय करणार आहे, ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. मग याच्यापासून आपण ॲल्युमिनियम कॅल्सिनेशनच्या प्रोसेसने काय करतो, सेपरेट करतो. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओरमध्ये महत्त्वाचं काय आहे की जो बॉक्साईटचा ओर असतो
याच्यामध्ये सिलिका, फेरिक ऑक्साईड हे महत्त्वाचे दोन काय तर इम्प्युरिटी या आपल्याला काय करायच्या, सेपरेट करायच्यात. मग या सेपरेट करण्यासाठी आपण लिचिंगची प्रोसेस जी आहे ती यूज करतो. लिचिंग प्रोसेसमध्ये आपण एक काय घेणार आहे, सोल्युशन घेणार आहे. त्या सोल्युशनमध्ये आपला ओव्हर काय करणार आहे, सोक करण्यासाठी ठेवणार आहे. मग तिथे रिॲक्शन होऊन तो जो आपला ओव्हर आहे तो तिथं डिझॉल्व्ह होणार आहे. इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही आहे, लक्षात ठेवा. मग ती लिचिंगची प्रोसेस आपण काय करणार आहे, या ठिकाणी यूज करणार आहे. लिचिंगची प्रोसेस एकतर कोणती असणार आहे, एकतर बायस मेथड असणार आहे किंवा हॉल्स मेथड. या दोन्ही मेथडमधून आपल्याला काय मिळणार आहे, ॲल्युमिनियम मिळणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर मिळणार आहे. कशाचा, ॲल्युमिनियमचा. लक्षात घ्या, Al2O3 हा आपला फायनल प्रोडक्ट असणार आहे बायर्स मेथड आणि हॉल्स मेथडमधून. त्याचं नंतर जर आपण कॅल्सिनेशन केलं, लक्षात, म्हणजे कॅल्सिनेशन करून आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे बायर्स मेथड आणि हॉल्स मेथडमधून. आणि त्याचं नंतर जर आपण काय केलं, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन केलं तर त्याच्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम मिळणार आहे. आता आपण एक एक मेथड पाहूया. सुरुवातीला बायर्स मेथड पाहूया. पहा आता बायर्स मेथडमध्ये नेमकं काय केलं जातं. आता पहा, बायर्स मेथडमध्ये सुरुवातीला जो ओव्हर आहे तो काय केला का, ग्राउंड केला जातो. आपण पाहिलं त्याची काय तयार केली जाते, पावडर तयार केली जाते. आता पावडर केल्याच्या नंतर कशामध्ये करतात, बॉल मिलमध्ये. आता बॉल मिलमध्ये पावडर केल्याच्या नंतर हा जो आहे याचं काय केलं जातं, लिचिंग केलं जातं. आता लिचिंग प्रोसेस मी सांगितली, एक्सप्लेन केली तुम्हाला. लिचिंग प्रोसेस करत असताना या ठिकाणी जे सोल्युशन यूज केलं जातं, लक्षात घ्या, बायर्स प्रोसेसमध्ये जे सोल्युशन यूज केलं जातं ते असतं कॉस्टिक सोडा, म्हणजे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणूया आपण त्याला. या सोल्युशनचा यूज करून काय केलं जातं, जो आपला ओव्हर आहे तो काय केला, तो लिचिंग प्रोसेस केली जाते त्याच्यावरती. आता ही लिचिंग प्रोसेस करत असताना बायर्स मेथडमध्ये जे टेम्परेचर असतं ते 140 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअस असतं पहा. आणि अंडर द हाय प्रेशर याच्यामध्ये काय केलं जातं, 2 to 8 आवर्सपर्यंत ही लिचिंग प्रोसेस चालते. कशामध्ये, डायजेस्टरमध्ये. आता होतं असं, ज्यावेळेस हे लिचिंग केलं जातं त्यावेळेस ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तो कोणत्या नेचरमध्ये असतो, सॉरी त्याचं नेचर जे असतं ते कोणते, ॲम्फोटेरिक नेचर. ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे पहा, हा जो आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड तो ॲज अ ॲसिड म्हणून सुद्धा ॲक्ट होऊ शकतो आणि ॲज अ बेस म्हणून सुद्धा ॲक्ट होऊ शकतो. आता लक्षात घ्या, आपण जे सोल्युशन घेतलेले ते कोणतं आहे, NaOH. हा काय आहे, बेस. मग लक्षात घ्या, या ॲसिड आणि बेस, सपोज हा जर ॲसिड म्हणून ॲक्ट झाला तर ॲसिड आणि बेसची काय एक रिॲक्शन होते, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यापासून काय तयार होतात, सॉल्ट तयार होतात. तीच रिॲक्शन इथं होणार आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड जो असतो तो ॲम्फोटेरिक असतो नेचरमध्ये. तो रिॲक्ट होतो ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ सोडियम हायड्रॉक्साईड. आपण जे सोल्युशन घेतलं होतं त्या सोल्युशन बरोबर त्याची रिॲक्शन होते. आणि रिॲक्शन झाल्याच्या नंतर वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे सोडियम ॲल्युमिनेटचे सॉल्ट तयार होतात. सोडियम ॲल्युमिनेट हा काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. रिॲक्शन दिलेली पहा, आपण काय घेतलं आहे, बॉक्साईड हा ओव्हर घेतलेला आहे. रिॲक्शनमध्ये व्यवस्थित पहा, बॉक्साईड हा ओव्हर घेतलेला आहे. याची लिचिंग प्रोसेस करतोय आपण कुणासोबत, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आता इथं या प्रोसेसमध्ये काय होणार आहे की सोडियम ॲल्युमिनेट तयार होणार आहे की जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणून इथं सांगितलेले ॲक्वियस, आलं लक्षात, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. आणि नंतर काय तयार होणार आहे, H2O म्हणजे पाणी तयार होणार आहे. या प्रोसेसमध्ये पहा, दिस मीन्स दॅट बॉक्साईड इज लीच बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. म्हणजे आपण काय केलं, लिचिंग केलं. कशाचं, बॉक्साईड. कोणत्या सोल्युशनचा यूज करून, सोडियम हायड्रॉक्साईड. व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे लिचिंग सोल्युशन म्हणजे काय घेतो आपण, लिचिंग मेथडमध्ये काय घेतो, एक सोल्युशन घेतो एका टबमध्ये, आलं लक्षात. आता आपण सोल्युशन कोणतं यूज करतोय, NaOH हे सोल्युशन यूज करतोय. या सोल्युशनमध्ये आपण काय टाकलं, आपला जो ओव्हर आहे बॉक्साईड ओव्हर टाकला. 140 to 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केलं आपण, हीट केलं. सर्टन प्रेशर मेंटेन करून 2 to 8 आवर्सपर्यंत जर आपण डायजेस्टरमध्ये हीट केलं तर काय होतं, आपण टाकलेला जो बॉक्साईड आहे या बॉक्साईडची आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साईड यांची रिॲक्शन होते आणि वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार होतो. हा आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला पहा, वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार होतो. म्हणजे काय झालं, आपल्या बॉक्साईड जो आहे त्या बॉक्साईडची लिचिंग प्रोसेस कंप्लीट झाली. आता याच्यामध्ये पहा, आयर्न ऑक्साईड ही जी गँगवे आहे, आपण पाहिली इम्प्युरिटी काय असते, सिलिका किंवा आयर्न ऑक्साईड असतं. मग आयर्न ऑक्साईड जो आहे हा डिझॉल्व्ह होत नाही सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये. मग तो आपण इझिली सेपरेट करू शकतो. आयर्न ऑक्साईड या लिचिंग प्रोसेसमध्ये डिझॉल्व्ह होत नाही सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये, म्हणजे तो आपण इझिली सेपरेट करू शकतो. पण पहा, सिलिका जी आहे ही सिलिका काय होते, डिझॉल्व्ह होते पहा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार करते. कशाचे, वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट हा सॉल्ट तयार होतो आणि तो वॉटरमध्ये काय होतो, डिझॉल्व्ह होतो. मग तो जर आपल्याला काय करायचं असेल, आता सेपरेट करायचा असेल, आपल्याला फक्त काय लागते, ॲल्युमिनियमचा ओर किंवा ॲल्युमिना लागतोय आपल्याला. मग तो आपल्याला मिळवण्यासाठी काय केलेलं पहा, ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट डायल्यूट केला जातो. डायल्यूट करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे, वॉटरचा.
आणि वॉटर त्याच्यामध्ये मिक्स करून तो कूल केला जातो. कूल म्हणजे थंड केला जातो 50 डिग्री सेल्सिअसला, कारण आपण तो हीट केला होता पहा 140 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअसला हीट केला होता. तो परत काय केला, कूल केला. याच्यामुळं पहा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रिसिपिटेट तयार झाला. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा काय तयार झाला, प्रिसिपिटेट तयार झाला. आणि हा आपण नेक्स्ट प्रोसेससाठी काय करणार आहे, यूज करणार आहे. ही होती बायर्स प्रोसेस. सिंपल आहे पहा. बायर्स प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप काय करणार आहे आपण पहा, जो आपला बॉक्साईट ओर आहे तो काय करणार आहे, ग्राउंड करणार आहे बॉल मिलमध्ये. आता तो ग्राउंड केल्याच्या नंतर त्याची प्रोसेस करणार आहे आपण पहा लिचिंग. आता लिचिंग प्रोसेसमध्ये जे सोल्युशन आपण यूज केलेले ते कोण आहे, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड हे सोल्युशन यूज केलेले आहे. म्हणजे आपण बॉक्साईड ओर काय करणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे 140 डिग्री सेल्सिअस टू किती 150 डिग्री सेल्सिअस. एवढं टेम्परेचर आपण काय केलं, इन्क्रीज केलं. आता टेम्परेचर इन्क्रीज करून आपल्याला काही प्रेशर जो आहे हा प्रेशर सुद्धा काय करावं लागणार आहे, मेंटेन करावं लागणार आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती 2 to 8 आवर पर्यंत काय होणार आहे, चालू राहणार आहे. या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, आपला जो बॉक्साईड ओर आहे आणि NaOH ची रिॲक्शन होणार आहे आणि याच्यामध्ये NaAlO2 हा एक काय होणार आहे, सॉल्ट म्हणजे सोडियम ॲल्युमिनेट हा वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होणार आहे आणि तो त्या वॉटरमध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. जे वॉटर तयार होणार आहे रिॲक्शनमध्ये पहा त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आता या प्रोसेसमध्ये आयर्न ऑक्साईड जे आहे, या आयर्न ऑक्साईड इम्प्युरिटी आपण जे सोल्युशन घेतलं होतं सोडियम हायड्रॉक्साईडच्या त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग ते आपण फिल्ट्रेशनच्या प्रोसेसने काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. पण जे सिलिका आहे आपली इम्प्युरिटी, मी सांगितलं होतं 2 इम्प्युरिटी असतात महत्त्वाच्या, आयर्न ऑक्साईड आणि सिलिका. आयर्न ऑक्साईड डिझॉल्व्ह नाही झाला, फिल्ट्रेशनच्या प्रोसेसने सेपरेट केला आपण. पण सिलिका काय झाली, डिझॉल्व्ह झाली पहा. आणि डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट तयार झालं. मग या वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेटपासून जर आपल्याला काय बाजूला करायचं असेल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड सेपरेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, डायल्युशन प्रोसेस करतो. या प्रोसेसमध्ये आपण ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये वॉटर ॲड करतो आणि ते सोल्युशन कूल करतो, थंड करतो. किती डिग्री सेल्सिअसपर्यंत, 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्याच्या नंतर आपल्याला प्रिसिपिटेट मिळतो पहा, कशाचा, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा. प्रिसिपिटेशन म्हणजे काय होणार आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे, जे की आपण इझिली सेपरेट करू शकू त्या सोल्युशनमधून. ही होती पहा बायर्स मेथड. आता त्याच्यानंतर हॉल्स मेथडमध्ये आपण काय करतो ते पाहूया. आता हॉल्स मेथडमध्ये काय केलं जातं, सेम लिचिंग प्रोसेस केली जाते. जसे आपण बायर्स मेथडमध्ये केली तशीच इथं सुद्धा काय करणार आहे, आपण लिचिंग मेथड करणार आहे. फक्त लक्षात ठेवा बायर्स मेथडमध्ये आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, बायर्स मेथडमध्ये काय केलं होतं आपण, NaOH हे सोल्युशन यूज केलं होतं. पण या मेथडमध्ये, कोणत्या, हॉल्स प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहे, सोडियम कार्बोनेटचं जे सोल्युशन आहे ते यूज करणार आहे आपल्याला लिचिंग प्रोसेससाठी. सेम प्रोसेस आहे पहा. आपण काय करणार आहे, हा जो ओर आहे तो पावडर केला जातो बॉल मिलमध्ये आणि त्याची लिचिंग केली जाते. कशामध्ये, सोडियम कार्बोनेटमध्ये हीट केला जातो. याच्यामध्ये काय होणार आहे, परत दोघांमध्ये रिॲक्शन होणार आहे आणि वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार होणार आहे. रिॲक्शन दिलेली पहा, हा आपला बॉक्साईड ओर झाला. आता हा काय केला, ग्राउंड करून आपण काय केला, लिचिंग प्रोसेसमध्ये किंवा रिलिचिंग प्रोसेस केली याची. ही प्रोसेस करत असताना आपण आता सोल्युशन कोणतं घेतलेले, हॉल्स प्रोसेसमध्ये सोडियम कार्बोनेट. हे पहा सोडियम कार्बोनेट घेतलेले, दोघांची रिॲक्शन झाली. रिॲक्शनच्या नंतर आपल्याला माहिती इथं काय तयार झाला, वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार झाला, सोडियम ॲल्युमिनेट. त्याच्यानंतर CO2 गॅस रिलीज होतो पहा आणि वॉटर तयार होतं. ही झाली पहिली स्टेप, म्हणजे काय केलं आपण, लिचिंग केलं. आता नंतर काय पहा, जे इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत म्हणजे ज्या त्या सोल्युशनमध्ये विरघळल्या नाहीत त्या काय केल्या जातात, फिल्टर केले जातात. फिल्टर करून सेपरेट केलं जातं. आणि जे फिल्टर केलेलं आहे, फिल्ट्रेट जे आहे, म्हणजे आता फिल्टर करून आपल्याकडे फक्त काय सोडियम ॲल्युमिनेट मिळालं आहे, हे काय केलं जातं, वॉर्म केलं जातं आणि न्यूट्रलाइज केलं जातं, ज्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला जातो. न्यूट्रलाइज करण्यासाठी काय केलं जातो, कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला जातो. पहा इथं सेकंड रिॲक्शन घेतलेली आहे. सेकंड रिॲक्शनमध्ये पहा, जो आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळालेला आहे याचा आपण ॲक्युएस सोल्युशन घेतलं, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स केला आणि त्याच्यामधनं कोणता गॅस पास केला, CO2 गॅस पास केला. हे झाल्याच्या नंतर आपल्याला परत काय मिळालं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालं. पहा म्हणजेच बायर्स प्रोसेस असू द्या किंवा हॉल्स प्रोसेस असू द्या, या दोन्हीही प्रोसेसमध्ये आपल्याला जो महत्त्वाचा AlOH3 म्हणजे काय, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा काय मिळतो, एक महत्त्वाचा
एक पदार्थ मिळतो, याच्यापासून काय करणार आहे आपण आता, ॲल्युमिनियम सेपरेट करणार आहे. ॲल्युमिनियम सेपरेट करणार म्हणजे काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे. या दोन प्रोसेस लक्षात ठेवा. मी दोघांचाही डिफरन्स एक थोडक्यात सांगतो. बायर्स मेथडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, बायर्स मेथडमध्ये आणि हॉल्स मेथडमध्ये महत्त्वाचा डिफरन्स काय. बायर्स मेथडमध्ये लिचिंग प्रोसेसमध्ये आपण NaOH काय करतो, यूज करतो. तर हॉल्स प्रोसेस आहे याच्यामध्ये आपण Na2CO3 सोडियम कार्बोनेटचा यूज करतो. इथं सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज केलेला आहे, इथं सोडियम कार्बोनेटचा यूज केलेला आहे. दोघांनाही काय केलं जातं, हीट केलं जातं. हीट करून काय होतं, तिथं रिॲक्शन होते आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होतो. कोणता सॉल्ट आहे, 2NaAlO3 दोन मॉलिक्यूल तयार होतात पहा. कशाचे, सोडियम ॲल्युमिनेटचे. दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला फर्स्ट प्रोडक्ट हाच मिळतो, फक्त सेकंड प्रोडक्ट मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोसेस करतो. आलं लक्षात. म्हणजेच दोघांमध्ये फरक एवढाच आहे, एकामध्ये लिचिंग प्रोसेसमध्ये NaOHचा यूज होतो, दुसऱ्यामध्ये कशाचा यूज करतात, Na2CO3 सोडियम हायड्रॉक्साईड आणि त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, या दोघांचा यूज केला जातो. आता पहा आपल्याकडे प्रोडक्ट कोणता मिळाला आहे, आपण सोडियम ॲल्युमिनेट जो आहे याला न्यूट्रलाइज केला किंवा काय केलं, प्रिसिपिटेट फॉर्म केला त्याचा. तर प्रिसिपिटेशन झाल्याच्या नंतर आपल्याला महत्त्वाचा एक प्रोडक्ट मिळाला पहा, दोन्ही प्रोसेसमध्ये 2AlOH3 ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड याचे दोन मॉलिक्यूल मिळाले. आता याच्यापासून जर आपल्याला ॲल्युमिना मिळवायचा असेल की ज्याच्यापासून आता आपण ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करणार आहे, तर त्यासाठी काय केलं जातं, कॅल्सिनेशन प्रोसेस केली जाते. कॅल्सिनेट केलं जातं पहा. द प्रिसिपिटेट ऑफ AlOH3 ऑप्टेन इन बोथ बायर्स अँड हॉल्स प्रोसेस. मी सांगितलं दोन्ही प्रोसेसमधनं आपल्याला हा मिळतो. याचं काय केलं जातं, फिल्टर केलं जातं. फिल्टर करून वॉश केला जातो, वॉश करून ड्राय केला जातो आणि ड्राय करून कॅल्सिन केला जातो. की हे करण्यासाठी त्याचं टेम्परेचर जे आहे ते 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं. आता ह्या प्रोसेसमधनं आपल्याला जो लास्ट प्रोडक्ट मिळतो तो असतो पहा ॲल्युमिना. मग हा ॲल्युमिना आहे, या ॲल्युमिनापासून आता आपण काय करणार आहे, तयार ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. या दोन प्रोसेस होता पहा. म्हणजे आतापर्यंत जी पाहिली आपण फर्स्ट प्रोसेस पाहिली की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, जे ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन आहे बॉक्साईट, या ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. कोणत्या मेथडने, दोन मेथड पाहिल्या याच्यामध्ये, एक होती बायर्स मेथड, दुसरी होती हॉल्स प्रोसेस म्हणा किंवा मेथड म्हणा. दोन्ही मेथडमध्ये लिचिंग प्रोसेस यूज केली जाते. लिचिंग प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा बायर्स मेथडमध्ये NaOH सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज केला जातो, तर हॉल्स मेथडमध्ये सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3चा यूज केला जातो. दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला सॉल्ट मिळतो, कोणता, सोडियम ॲल्युमिनेट. या सॉल्टपासून आपण काय केला, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो आहे हा आपला महत्त्वाचा प्रोडक्ट हा आपण सेपरेट केला. आता याच्यापासून ॲल्युमिना मिळवण्यासाठी हा कॅल्सिन केला. याचं टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअसला, 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत इन्क्रीज केलं आणि हे 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत इन्क्रीज केल्याच्या नंतर आपल्याला ॲल्युमिनियम मिळालं पहा, की ज्याच्यापासून आपल्याला काय करायचं, आता ॲल्युमिनियम मिळवायचं आहे. मग आता ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममधली जी सेकंड प्रोसेस आहे, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस की ज्याच्यामधून आपल्याला प्युअर ॲल्युमिनियम मिळतो, ती आहे पहा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. आता इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनमध्ये काय केलं जातं, आपल्याकडे आता महत्त्वाचा प्रोडक्ट कोणता आहे, ॲल्युमिना Al2O3. आता हा जो ॲल्युमिना आहे आपल्याला मिळालेला, याच्यामधून आपल्याला फक्त काय ॲल्युमिनियम काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. मग ॲल्युमिनियम सेपरेट करण्यासाठी आपल्याला जी प्रोसेस करावी लागते ती असते इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. म्हणजे ॲल्युमिना जो आपल्याला प्रोडक्ट मिळाला आहे बायर्स आणि हॉल्स मेथडमधून, त्या प्रोसेसपासून मिळालेल्या ॲल्युमिनामधून आपल्याला ॲल्युमिनियम सेपरेट करायचं आहे. याच्यामध्ये काय केलं जातं पहा, एक काय असतं, टँक असते. आता ही जी टँक असते ती कशाची असते, स्टीलची असते. स्टील टँक घेतली जाते. या स्टील टँकवरती आतलं लाइनिंग केलं जातं ग्राफाईटचं. तुम्ही जर पाहिलं हा रेड कलरचा जो दिसतोय हे ग्राफाईटचं लाइनिंग आहे पहा. हे जे लाइनिंग दिसतंय तुम्हाला हे ग्राफाईटचं लाइनिंग आहे. हे लाइनिंग केलं जातं. आता हे ग्राफाईटचं लाइनिंग ॲज अ कॅथोड म्हणून ॲक्ट होतं पहा, ॲज अ कॅथोड म्हणून ॲक्ट होतं. त्याच्यानंतर आपण काय केले, ग्राफाईटचे रॉड डीप केलेले आहेत. याच्यामध्ये ग्राफाईटचे रॉड जे आहेत ते घेतलेले आहेत. ते जे ग्राफाईटचे रॉड आहेत ते ॲनोड म्हणून ॲक्ट होतात. लक्षात घ्या, ग्राफाईटची लाइनिंग जी आहे ती कॅथोड म्हणून ॲक्ट होते. ग्राफाईटचे रॉड जे आहेत ते ॲनोड म्हणून ॲक्ट होतात. आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, जे आपल्याला ॲल्युमिना मिळाला होता त्याचं मोल्टन सोल्युशन घेतलेलं आहे. मोल्टन म्हणजे काय, वितळलेलं सोल्युशन. त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो, 2000 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरला ते मेल्ट केलं जातं आणि मेल्ट करून ते काय घेतलं जातं, इथं सोल्युशन घेतलं जातं या प्रोसेससाठी, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन प्रोसेससाठी. जर आपल्याला काय करायचं असेल, याचा मेल्टिंग पॉईंट जर काय करायचं असेल, कमी करायचं असेल, तर याच्यामध्ये आपण क्रायोलाइट आणि फ्लर्स्पर हे जे आहेत हे दोन
इन्ग्रेडियंट म्हणजे 2 याच्यामध्ये काय टाकणार आहेत, केमिकल टाकणार आहेत. याच्यामुळे काय होतं, त्याचं मेल्टिंग पॉईंट काय होतो, कमी होतो. आलं लक्षात. तो मेल्टिंग पॉईंट किती डिग्री सेल्सिअसपर्यंत आणला आता पहा, 2000 डिग्री सेल्सिअसचा 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत आला. आता या प्रोसेसमध्ये पहा, मी सांगितलं टँक जी असते ती स्टीलची असते. त्या स्टीलच्या टँकला इनर लाइनिंग केली जातं, ती असते ग्राफाईटचं. ते कॅथोड म्हणून ॲक्ट होतं. आलं लक्षात. ग्राफाईटचे रॉड घेतले जातात, इलेक्ट्रोड घेतले जातात, ते ॲनोड म्हणून ॲक्ट होतात. त्याच्यानंतर काय घेतलं जातं, मोल्टन सोल्युशन घेतलं जातं, आपल्याला जो ॲल्युमिना मिळाला आहे त्याचं. आता इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये नेमकं होतं काय, लक्षात घ्या. आपल्याला माहिती, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोलिसिस करतो कॅथोडवरती एक वेगळी रिॲक्शन होते आणि ॲनोडवरती एक वेगळी रिॲक्शन होते. आता लक्षात घ्या, ॲल्युमिनियम जो असतो, हा ॲल्युमिनियम कशावरती, कॅथोडवरती डिपॉझिट होतो. कॅथोड म्हणजे काय, आपली ही जी लाइनिंग आहे, ग्राफाईट लाइनिंग जी आहे, त्याच्यावरती काय होणार आहे, जमा होणार आहे, डिपॉझिट होणार आहे, ज्यावेळेस आपण या सगळ्या अरेंजमेंटमधून करंट पास करू त्यावेळेस. आता हा जो मोल्टन स्टेटमध्ये असतो ॲल्युमिना, मग आपल्याला जो ॲल्युमिनियम मिळतो हा पण काय असतो, मोल्टन स्टेटमध्ये वितळलेला असतो. आता वितळलेला आहे म्हणजे या सोल्युशनपेक्षा जड असतो, म्हणून तो सेटल डाऊन होतो. पहा बॉटमला इथं दिसतोय तुम्हाला, हा रेड कलरचा हा जो दिसतोय हा ॲल्युमिनियम आहे, बॉटमला सेटल डाऊन झालेला. या प्रोसेसमध्ये पहा, इलेक्ट्रोलाइटमधून हा जो मोल्टन ॲल्युमिनियम आहे तो कुठं सेटल डाऊन झाला, बॉटमला. इथून आपण काय करू शकतो, आउटलेटमधून हा ॲल्युमिनियम इझिली कलेक्ट करू शकतो. लक्षात. आता दोन्ही ठिकाणी ज्या रिॲक्शन होतात, लक्षात ठेवा, कॅथोडवरती कोणती रिॲक्शन होते आणि ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते ते पाहूया. ॲनोडवरती म्हणजे हे जे ग्राफाईटचे रॉड आहेत याच्यावरती काय होतं, जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आपण ॲल्युमिनामध्ये पाहिलं, ऑक्सिजनचे काही ॲटम आहेत, मग ते ऑक्सिजनचे ॲटम काय करतात, इलेक्ट्रॉन देतात. इथं पहा तुम्ही O2 प्लस काय 4 इलेक्ट्रॉन त्यांनी काय केले, दिले. आता आपल्याला माहिती, जो इलेक्ट्रॉन देतो त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन. मग इथं काय झालं, त्याचं ऑक्सिडेशन झालं. पहा तेच कॅथोडवरती काय होतं, हे जे दिलेले इलेक्ट्रॉन आहेत ते कोण ॲक्सेप्ट करतो, ॲल्युमिनियम ॲक्सेप्ट करतो. आणि ॲल्युमिनियम ॲक्सेप्ट करून हा काय होणार आहे, ॲज अ मोल्टन ॲल्युमिनियम म्हणून काय होणार आहे, कॅथोडवरती जमा होणार आहे. आता आपण माहिती आहे की ज्यावेळेस एखादा इलेमेंट काय करतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, त्यावेळेस त्याचं काय होतं, रिडक्शन होतं. आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये पाहिलं होतं. म्हणजे लक्षात ठेवा, ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते, ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते, तिथं ऑक्सिजन रिलीज होतो. आणि कॅथोडवरती रिडक्शनची रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी ॲल्युमिनियम डिपॉझिट होतो, की जो ॲल्युमिनियम हेवी असल्यामुळं तो बॉटमला सेटल डाऊन होतो आणि तो आपण या आउटलेट थ्रू काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, प्युअर ॲल्युमिनियम मिळाला. आलं लक्षात. या प्रोसेसमध्ये पहा, लक्षात घ्या, 3 स्टेप पाहिल्या, 3 म्हणजे 2च स्टेप आहेत याच्यामध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. मी पुन्हा एकदा सांगतो. 1 नंबर काय केलं पहा, आपण जे ओर आहे, आपला जो ओर आहे त्या ओरचं काय केलं, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं. ओरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय केलं, इन्क्रीज केलं. हे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी आपण 2 प्रोसेसचा यूज केला. पहिली जी प्रोसेस आहे, पहिली प्रोसेस कोणती होती, बायर्स प्रोसेस. लक्षात ठेवा, पहिली प्रोसेस जी होती ती होती बायर्स प्रोसेस आणि सेकंड जी होती ती कोणती होती, हॉल्स प्रोसेस. या 2 प्रोसेसचा यूज करून आपण काय केलं, जे आपला बॉक्साईड आहे त्या ओरचं काय केलं, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं. पहा आता हे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केल्याच्या नंतर आपल्याला माहिती, या दोन्ही प्रोसेसमधनं जो इनिशियल आपल्याला प्रोडक्ट मिळाला होता तो होता सोडियम ॲल्युमिनेट. म्हणजे काय, NaAlO2 ॲक्वियस सोल्युशनमध्ये मिळाला होता पहा आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट. त्याच्यानंतर आपण काय केलं, याच्यावरती 2 वेगवेगळ्या प्रोसेस केल्या. म्हणजे पहा, बायर्स प्रोसेसमध्ये वेगळी प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेसमध्ये वेगळी प्रोसेस, आणि याच्यापासून आपल्याला एक प्रोडक्ट मिळाला. पहा महत्त्वाचा प्रोडक्ट कोणता आहे, AlOH2. आलं लक्षात. हा काय, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा आपल्याला मिळाला. आता पहिली प्रोसेस म्हणजे बायर्स आणि हॉल्स दोन्ही प्रोसेसमधून आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळाला. याचं जर आपण कॅल्सिनेशन केलं, कॅल्सिन केला म्हणजे आपण याला जर हीट केला तर याच्यामधून पहा जो हायड्रोजनचा ॲटम आहे तो रिलीज होणार आहे. आलं लक्षात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कंबाईनमध्ये वॉटर तयार होणार आहे, ते रिलीज होणार आहे. आपल्याला काय मिळणार आहे, Al2O3. हा आपला आहे ॲल्युमिना. आता या ॲल्युमिनामधनं आपल्याला काय करायचं आहे, ॲल्युमिनियम सेपरेट करायचं आहे. मग ॲल्युमिनियम सेपरेट करण्यासाठी जी आपली सेकंड स्टेप आहे ती आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. मग इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनमध्ये काय केलं आपण, एक स्टीलची टँक घेतली. टँकला जी लाइनिंग आहे ती लाइनिंग कशाची केली, ग्राफाईटची. याच्यामध्ये मोल्टन सोल्युशन घेतलं, वितळलेलं सोल्युशन घेतलं. पहा कशाचं, ॲल्युमिनाचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्राफाईटचे रॉड टाकले. आता लाइनिंग आहे ती कॅथोड म्हणून ॲक्ट होते आणि जे रॉड आहेत ग्राफाईटचेच असतात ते ॲनोड म्हणून ॲक्ट होतात. ज्यावेळेस आपण याच्यामधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो किंवा करंट जर स्टार्ट केला, आपण इथं सप्लाय दिला तर इथं इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन स्टार्ट होतं. हे रिडक्शन होत असताना लक्षात घ्या,
ॲनोडवरती काय होतं, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवरती काय होतं, रिडक्शन होतं ॲल्युमिनियमचं. मग आपल्याला जो ॲल्युमिनियम मिळतो तो कुठं मिळतो, कॅथोडवरती डिपॉझिट झालेला मिळतो. पण तो त्या जे आपण सोल्युशन घेतलंय त्या सोल्युशनमध्ये मिक्स होत नाही, कारण तो हेवी असतो. त्याच्यामुळे तो कुठं बॉटमला सेटल डाऊन होतो आणि बॉटममधनं जे आउटलेट आहे त्या आउटलेटमधनं आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. लक्षात घ्या, हा पॉईंट होता एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम द ओर ऑफ बॉक्साईट. बॉक्साईटमधून आपण ॲल्युमिनियम कसा सेपरेट केला, ही फुल प्रोसेस होते पहा.